हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे सुरेश। आम्ही बघा 6 गोधड्या शिवलेल्या आहेत कस्टमरच्या। एकाच कस्टमरच्या 6 गोधड्यांची ऑर्डर होती। 6 गोधड्या आम्ही शिवून झाल्यात, अजून पट्टी लावायचं काम चालू आहे। किती छान फिनिशिंग आलेली आहे गोधडीची। ही 8 फूट लांबीला आहे आणि 6 फूट रुंदीला असते अशी मोठी गोधडी। हे बघा मित्रांनो, किती सुंदर लुक आहे गोधडीचा। हे बॉर्डर वगैरे सगळं लावून झालेलं आहे। ह्या गोधड्या आम्ही जुन्या साड्यांपासून शिवतो। कस्टमर आम्हाला आणून देतात। ज्या जुन्या साड्या असतात त्या फेकून देण्याच्या ऐवजी आम्ही ह्या गोधड्या शिवत असतो। एक गोधडी शिवायला तरी 4-5 तास लागतात। त्याच्यामध्ये भरपूर सारं असं काम असतं। लेस वगैरे फाडावं लागतात, खडे असेल तर खडे काढावं लागतात। नंतर मग साड्या जोडाव्या लागतात, गोधडी भरावी लागते। गोधडी भरून झाल्यानंतर पट्ट्या माराव्या लागतात, बॉर्डर लावावं लागते, चारी साईड कोपरे व्यवस्थित कापावं लागतात। नंतर मग गोधडी रेडी होते। बघा कसा लुक आहे गोधडीचा। म्हणजे कस्टमरने ज्या साड्या देतात, जर त्या साड्या चांगल्या दिल्या त्यांनी, खाली आणि वर जी लावायची असते साडी, ती साडी जर व्यवस्थित दिलेली असली नवीन थोडीफार, तर गोधडीचा लुक चांगला येतो। ह्या गोधडीला बघा पट्टी लावायची अजून बाकी आहे। कडनी पट्टी लावावं लागेल याला, त्यानंतरच ओके होईल ते। आम्ही 300 रुपयाला एक गोधडी शिवतो इथं घरी। आणि हा बिझनेस आहे माझा गोधडी शिवायचा। आता एक साईडला बघा पट्टी लावायचं काम चालू आहे। हे बघा इकडं आम्ही गोधडीला पट्टी वगैरे लावतोय। म्हणजे आम्ही 2 लोक हे गोधडीचं काम करत आहोत। तसंच ब्लाऊजचं पण काम करतो। असा हा आमचा छोटासा व्यवसाय आहे। प्लीज सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। असे चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणले। थोड्या दिवसांनी मी ब्लाऊजचे पण व्हिडिओ टाकणार आहे। आमचा ब्लाऊजचा पण व्यवसाय आहे। हे बघा, हे सगळे ब्लाऊज आम्हाला शिवण्यासाठी आहे। कमीत कमी 50-100 ब्लाऊज तर असतीलच। गोधड्या मी शिवतो आणि माझी मिसेस ब्लाऊज शिवायचं काम करते। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा।